नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. या ठिकाणी आपल्या सोबत आहे खासदार अमोलदादा कोल्हे आणि या सोबत आपण बघू शकता रांजणगाव महागणपती या ठिकाणी यांच्यासोबत बरेचसे कार्यकर्ते. दादा, आपण नवनिर्वाचित खासदार झाला तर या ठिकाणी आपली रांजणगाव या ठिकाणी काय प्रतिक्रिया आहे आपली? आपल्या कसं वाटतंय? एवढा सगळा आनंद? नक्कीच हा आनंद आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड जी मेहनत केली त्याचा हा विजय. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने जी दुसऱ्यांदा जबाबदारी जी खांद्यावर दिलेली आहे ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याची ताकद दे, हीच मागणी महागणपतीकडे केली. धन्यवाद दादा. नमस्कार, या ठिकाणी आलेलो आहे रांजणगाव महागणपती या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार अमोलजी कोल्हे यांचं लवकरात लवकर या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या ठिकाणी बरेचसे त्यांचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय बोलाल दादा, आपण परत एकदा अमोलजी खासदार यांना परत एकदा आपण संसदेमध्ये दिल्लीमध्ये पाठवणार आहात, याबद्दल काय बोलणार आपण? एक सच्चा माणूस खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा सच्चा समर्थक त्या ठिकाणी आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांनी हे जे आपल्याला अमोलजी कोल्हे साहेब यांना जे यश मिळालेले हे पूर्ण जनतेचं यश आहे. आणि रांजणगाव मधून खऱ्या अर्थाने 889 मतांचं लीड खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेखरदादाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने सर्जेराव खेडकर, राहुल शेख पवार असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कोल्हे साहेबांना मिळालेले आहे. आणि खऱ्या अर्थाने संसदेत विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा कोल्हे साहेबांनी कांद्याच्या प्रश्नाविषयी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा माणूस खऱ्या अर्थानं आज संसदेत जातोय याचा आम्हाला रांजणगावकरांना खूप अभिमान आहे. दादा, या ठिकाणी बघू शकता आपण रांजणगावकरांना खूपच अभिमान वाटतोय. दादांनी कांद्याचा प्रश्न वगैरे बराचसा सोडवला. आपल्यासोबत बरेचसे कार्यकर्ते. दादा, काय बोलाल आपण परत एकदा अमोलजी कोल्हे यांना संसदेमध्ये पाठवलंय, दादा काय बोलाल आपण? खऱ्या अर्थाने संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं ते एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये जो आवाज उठवला पण जनतेला पण पेटून उठवलं की खरं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी हे शिरूर हवेली तालुक्यातील कानोपापर्यंतच माहिती नव्हतं, देशाचं लांब. पण देशाने जगामध्ये संभाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व हे पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेबांनीच केलं. दादा, परत एकदा एक प्रश्न विचारू इच्छितो आपणास. एक अभिनेता आम्हाला खासदारच्या स्वरूपात नाही पाहिजे असे बरेचसे विरोधी पक्षांचं म्हणणं होतं, त्यामुळे त्याबद्दल काय बोलाल आपण? अभिनेता खऱ्या अर्थानं अभिनेता आता बरेच खासदार अशा पद्धतीने अभिनेते आहेत, परंतु अभिनेता असो किंवा नसो आणि त्यांनी आता ह्यावेळेस सांगितलेलं आहे मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जनतेचीच सेवा करणार. आणि आता विधानसभा लागतील, विधानसभा असतील, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, सर्व स्तरावरती लक्ष देऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणून जनतेने खऱ्या अर्थाने अमोल साहेब कोल्हे यांच्याकडे न पाहता पवार साहेबांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मत दिलेलं आहे. या ठिकाणी बघू इच्छित आपण की रांजणगावकरांचा उत्साह खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तुतारी ही खरी अर्थाने या ठिकाणी वाजलेली आहे. दादा, अजून काय बोलाल आपण? काही अमोलजी कोल्हे यांच्याबद्दल कसं त्यांनी संसद रत्न त्यांना पुरस्कार परत एकदा आता तिसऱ्यांदा अमोल कोल्हे यांना 3 वेळा संसद रत्न खासदार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आम्हाला रांजणगावकरांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. शेवटपर्यंत आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते बनून राहणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी बघू शकता आपण बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आगमन झालेले आणि अमोलजी कोल्हे यांचे या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहे. रांजणगाव प्रतिनिधी शंकर